जत पंचायत समितीतील शाखा अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्येला 5 दिवस उलटून गेले तरीही त्यांच्या कुटुंबियांची अधिकृत तक्रार स्वीकारली नाही। या घटनेनंतर पंचायत समितीवर प्रचंड दबाव असल्याचं स्पष्ट होत असून नातेवाईकांच्या आरोपांकडे प्रशासन आणि तपास यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने या आत्महत्येमागे गंभीर दबाव असल्याची शंका अधिक दृढ होतीये। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज, कामांच्या एमबी तसेच सीडीआर पोलिसांनी तातडीने ताब्यात घ्यावेत अशी मागणी करून या प्रकरणी न्याय न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप आणि तम्मनगोंडा रवी पाटील आणि प्रमोद सावंत यांनी दिलाय। जगताप म्हणाले, वडर हे प्रामाणिक आणि गुणी अधिकारी होते। अविवाहित असलेल्या या अधिकाऱ्याला कामाव्यतिरिक्त कुठलाही मानसिक त्रास नव्हता। मात्र अलीकडच्या काळात काही महिन्यात बिलांच्या कामावरून त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात येत असल्याचं समोर येतंय। आत्महत्येपूर्वी त्यांच्या आईने समितीत येऊन माझ्या मुलाला त्रास देऊ नका म्हणून गोंधळ घातला होता। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। जगताप म्हणाले, मनरेगा घोटाळ्यात याआधी 2 बीडीओ, 1 कृषी अधिकारी तुरुंगात गेले आणि 5 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होते। आता पुन्हा अशीच घटना घडल्याने पंचायत समितीवर संशयाचं सावट आहे। एका अधिकाऱ्याचा बळी गेल्यानंतरही कर्मचारी बोलायला तयार नाहीत। साधी शोकसभा होत नाही। ही परिस्थिती चिंताजनक असून माणुसकी हरवली आहे का असा प्रश्न पडतोय। इंजिनियर पंचायत समितीचं तिथे गेली 6 वर्षे काम करत होता आणि अचानक त्याचं नदीमध्ये उडी मारून मृत्यू झाल्याची बातमी कळली। ही घटना अतिशय दुःखद घटना आहे। अवधूत वडर हा बापाचा एकुलता एक मुलगा होता। त्यामुळं त्याच्या मयत झाल्यामुळं त्यांच्या आईवडिलांना अतिशय दुःख झालेले आणि ह्या दुःखामध्ये पंचायत समितीचा कुठलाही कर्मचारी सांत्वनपर कुठं भेटायला गेला नाही, कुठं त्याचा निषेध नाही किंवा त्याच्यावर कुठले आंदोलन केलं नाही आणि कधी पंचायत समिती बंद करण्याचा प्रयत्न केला नाही। याचं कारण असं आहे की ह्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक नेत्याचा दबाव असल्यामुळं इथले कर्मचारी सुद्धा सगळे भीतीपोटी आहेत। याच्यापूर्वीचा सुद्धा इतिहास असा आहे की गावाने मडके बीडीओ आणि कंत्राटी कर्मचारी अशाच बोगस बिलामुळं त्यांना जेलचा रस्ता खावा लागलेला आहे आणि पैसे खाणारे पुढारी लोक झाले त्यावेळेचे आणि त्रास मात्र त्या अधिकाऱ्यांना झाला आणि तो अधिकारी आम्हाला कर्मचाऱ्याला होऊ नये म्हणून हे कर्मचारी कुणी पुरवून सांगायला तयार नाही। त्यामुळे ह्याच्या मागे प्रचंड दहशत आहे आणि 2024-25 मध्ये जी कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। काम न करता सुद्धा काही बिलं याच्याकडून लिहून घेतल्यामुळं ते टेन्शन आणखीन काही बोगस बिलं लिहावीत म्हणून त्या वडरवर टेन्शन आल्यामुळं त्याची मानसिक संतुलन बिघडलं आणि त्याला कुणाचाही आधार नसल्यामुळे पंचायत समितीमध्ये किंवा बाहेरच्याही तालुक्याच्या पुढाऱ्याचा कोणाला न भेटल्यामुळं तो निराधार झाल्यामुळं त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे। तरी परंतु त्याच्या आईचं त्याच्या बहिणीचं असं मत आहे की हे जे झालेले हा घातपाताचा प्रकार आहे आणि आमचा वडर जो आहे इंजिनियर तो अतिशय साधस आणि गरीब माणूस आहे। आम्ही सुद्धा इथे चौकशी केल्यानंतर तो अतिशय सज्जन असा इंजिनियर होता असं लोकांमधून आलेलं आहे। त्यामुळे एखाद्या सज्जन मुलगा आई वडिलांना एकुलता एक असताना त्या आई वडिलांचे क्षेत्र हरवलं गेले आणि तो माणूस आज मृत्यूच्या छायेखाली गेले। त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। ही चौकशी करत असताना आजच्या दिवशी त्याची आई येऊन पंचायत समितीमध्ये गोंधळ घालून त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल वाचापून गेली। त्याच्यावरही त्यांनी व्हिडिओ वगैरे काय केले आणि आज डेप्युटी सारखा माणूस गेले 4 दिवस रजेवर आहे। त्यामुळं ह्याच्यामागे फार मोठं षडयंत्र असल्याचं निश्चितपणे दिसते। त्यामुळं त्याच्या आईचं जे फुटेज आहेत ते पहिल्यांदा जप्त करावेत आणि हे सुनील पवार आमदारचा PA आणि जो कोण असतील त्यांचे कर्मचारी आमदार वगैरे त्यांचे सगळ्याचे सीडीआर रेकॉर्ड तपासावेत आणि तपासाला गती द्यावी आणि या सगळ्यांच्यावर ज्यांनी त्यांची आई बहीण नावं घेतात त्या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि मग चौकशीला सुरू झाले पाहिजेत। आज गेली 4-5 दिवस झाले पोलीस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यासाठी हायरी केली जाते किंवा मुद्दामून गुन्हा दाखल न करता टाइमपास करण्याचं काम पोलीस कडून चालू आहे। त्यामुळे आमची SP ला विनंती आहे